मी उपस्थित आहे अंबरनाथ मध्ये आणि आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे शहर प्रमुख सदाशिव पाटील आहेत। सर, काय सांगाल, आपण उमेदवार आहात नगरसेवक पदाचे, काय भूमिका घेऊन आपण लोकांसमोर जात आहात, लोकांशी चर्चा करत आहात? कारण इलेक्शन खरं म्हटलं तर खूप उशिराने होत आहे। त्यामध्ये मीच काही सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार आहेत ना, हे इलेक्शन कधी होतं हे वाट बघत होते खरं म्हणजे। कारण काय लोकांची कामं होत नव्हती आणि प्रशासकीय राजवट असल्यामुळे गल्लीबोलातली कामं होतच नव्हती। लोक खूप वैतागली होती आणि लोकांना पण गरज होती लवकर इलेक्शन कधी होतं, त्याचप्रमाणे आम्हा इच्छुक उमेदवारांना तशी इच्छा होती का लवकर इलेक्शन हो द्या, चला काय का असू दे, पण एक महिन्याच्या आसपास इलेक्शन कोणाला कुठली संधी न देता इलेक्शन अधिकारी असतील यांनी ही जे म्हणजे भूमिका मांडली त्याचं आम्ही खरोखर स्वागत करतो। काय कार्य केलं आहे तुम्ही? आम्ही बघा, आता माझी चौथ्यांदा आहे मी नगरसेवक, माझा मुलगा आहे नगरसेवक आहे आणि कामाबद्दल तर आम्ही बोलणं बरं वाटत नाही। आमचं काम लोकांना माहिती आहे, लोकांसमोर जातोय ना आम्ही, काम करायलाच जातो लोकांसमोर। आणि ऍक्च्युली हा जम्पिंग वार्ड आहे माझा, जो निवडून आलेला वार्ड इथं बाजूला आहे, पण तो लेडीज असल्यामुळे त्या ठिकाणी दुसरा उमेदवार दिले, आम्ही मुलगा दिले जम्पिंग वार्ड मध्ये। इथं सुद्धा मी 5-6 वर्ष बसून आहे, बऱ्यापैकी काम करतोय आणि लोक मला 100% निवडून देणार या ठिकाणी। ज्या पद्धतीने एमबीए चे उमेदवार दुबार मतदारांना फोडून काढा अशी मागणी करतात, त्या संदर्भात काय सांगाल? तर बघा, ते दुबार मतदार करतात त्यांना फोडून काढा असं मी नाही म्हणू शकत। खरं म्हणजे इलेक्शन कमिशनर आहे, त्यांची टीम आहे, त्यांनी याच्यावर लक्ष घातलं पाहिजे, या अशा गोष्टी नको व्हायला पाहिजे। तर मतदान येतो, समजलं का, माणूस जो मतदान करतो एक चांगला उमेदवार बघून मतदान करतो, त्या ठिकाणी दुबार मतदान करणारा थोडा जे करतायत त्याला शरम वाटली पाहिजे किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई ही शासनाने काय आणि इलेक्शन कमिशन यांनी सुद्धा केली पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे असं मला वाटतं। लोकांना कशा प्रकारे आपण आवाहन करणार आहात मतदान करण्यासाठी? मी तर असं म्हणेन का हे मतदान आहे, हे कुणी आपण वाया घालू नये। सगळ्यांनी आपल्या परीने मतदानाच्या दिवशी लवकरात लवकर मतदान करून जावं आणि भरपूर प्रमाणात जास्त पर्सेंटेज मध्ये हे मतदान व्हायला पाहिजे अशी संपूर्ण अंबरनाथकरांना मी खरोखर या ठिकाणी ग्वाही देतो का मतदान हा जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे। आणि जो उमेदवार आहे, ज्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्याल, देत असताना हा उमेदवार कसा आहे, कसा आपलं काम करेल 5 वर्षे, याचा विचार करून लोकांनी मतदान करायला। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत करण्यासाठी। तर हे होते सदाशिव पाटील, ज्यांनी लोकांना आवाहन केलंय की उमेदवाराचं काम बघून तुम्ही त्यांना मतदान करा।